जय महाराष्ट्र. मी गोपीनाथ भिकाजी सावंत विरार येथे राहतो. धर्मवीर दिघे साहेबांबद्दल बोलायचं तर आणि दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत तिच्याबद्दल सांगायचं तर दिघे साहेब हे अनेक कामामध्ये आणि क्षेत्रामध्ये अग्रेसर असे असायचे. दुसरं सांगायचं म्हणजे माझे मित्र प्रवीण राजे हे दिघे साहेबांचे बालपणीचे मित्र. प्रवीण राजेने मला दिघे साहेबांकडे ठाणे येथे मला घेऊन भाईंदर येथे मी राहत असल्यामुळे आणि शिवसेनेचं काम करत असताना मला दिघे साहेबांकडे त्यांनी सांगितलं की हा शिवसेनेचं काम करतो, चांगला मुलगा आहे, याला पुढे शाखा प्रमुखासाठी कुठे होत असेल तर बघा. आणि ते राजेंनी सांगितलेल्या कामाचं दिघे साहेबांनी लक्षात घेऊन पुढे माझी शाखा प्रमुख या पदावरती नेमणूक झाली. सांगायचंच म्हणजे दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत सांगायची म्हणजे प्रवीण राजे हे ठाण्यात येथील मोठे काँग्रेसचे नेते अशा माणसांचे आणि वेगवेगळ्या पक्षाची माणसं त्यांच्याकडनं भेटणाऱ्या माणसांना दिघे साहेबांना तर ते केव्हाही कोणत्याही कामामध्ये भेदभाव करत नव्हते. म्हणून दिघे साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. साहेबांचं सांगायचं म्हणजे माझे मित्र प्रवीण राजे आणि दिघे साहेब हे खास मित्र असल्यामुळे मातोश्री येथे बाळासाहेबांची भेट आणि माझी पत्नी यांना दिघे साहेब मला घेऊन गेले मातोश्री बंगल्यावरती. आणि त्या तिथे दिघे साहेबांनी बाळासाहेबांची भेट घेऊन मी त्यांचे बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले आणि माझ्या पत्नीने ही आशीर्वाद घेतले आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांची भेट घेऊन माझ्या पत्नीने आशीर्वाद घेतले. अशा थोर मंडळींची आणि नेत्यांची भेट घडवण्यामध्ये दिघे साहेब कोणाच्याही मागे पुढे न करता भेट घडवून आणत असत. अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते अनेक कामामध्ये असे ह्या पद्धतीने करायचे. तसे माझं एक भाईंदरमध्ये मी पाण्याचं एक मोठं आंदोलन केलं होतं. जवळजवळ 6 तास पाण्याचं रस्ता रोको करून तो कसा यशस्वी होईल ह्या आंदोलनामध्ये त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं. वेळोवेळी त्यांनी मला सतत त्या टेलिफोनवरती संपर्क राहून तो कसा यशस्वी होईल याच्यासाठी पूर्ण जबाबदारी घेऊन ते मी पाण्याचं आंदोलन जवळजवळ 6 तास रस्ता रोको करून यशस्वी केलं. आणि त्या पाण्याच्या आंदोलनामध्ये पूर्ण भाईंदर एरियामध्ये ते पाण्याचं आंदोलन मोठं नावारूपाला आणि याच्या प्रश्नाला मोठी वाचा फोडण्यात आली होती आणि त्याचा सगळा सहकार्य दिघे साहेबांचा होता. आणि ह्या दिघे साहेबांची काम करण्याची अशी संपूर्ण आंदोलनमध्ये सहकार्य करण्याची कामाची पद्धत सांगायचं तर भरपूर आहे गोष्टी. तर आता काय मी आपल्या एवढंच सांगतो की दिघे साहेबांना मी मानाचा माझा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.